हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ. जर आपल्या गाडी आहे पण चावी नाही आणि चावीशिवाय गाडी चालू शकत नाही, सो आपण कुठं जायचं म्हणलं कुठंच जाऊ शकत नाहीये. आणि जर लांब जायचंय म्हणलं तर गाडीची गरज असतेच. आणि माझ्यासोबत सेम सीन झाला आज. विषय असा झाला की मी मस्तपैकी म्हटलं आज घरातले कामं आवरायची आणि छानपैकी जिमला जायचं, कारण की माझे 2-3 दिवस झाले कामामुळे माझं काय वर्कआउट नीट होतच नाहीये. आणि मी फूडी खूप, सो जे मी कधी स्किप करत नाही, पण कामामुळे तो ऑप्शन नसतो. आणि त्यातून प्रॉब्लेम असा झाला की सकाळी साहेब माझ्या गाडीची चावी चुकून त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे मला बसावं लागलं घरी. सो माझं डोकं ऑलरेडी खराब होतं आणि काहीच करू शकत नव्हते. त्यानंतर मुलांसाठी मी मस्त बनवला होता पोह्याचा नाश्ता आणि खूप दिवसांनी केल्यामुळे मलाही ते आवडतं. सो आम्ही मुलांसोबत मीही नाश्ता केला गरमागरम. आणि त्यान माझी मुलं मस्तपैकी स्कूलला निघाली होती जायला. माझे पिल्लू बघू शकते किती छानपैकी मला बाय बाय करतात आहे. देन मुलं गेली स्कूलला. सो मग मी म्हटलं कामाचं आवरून घ्या. बाकी कामं आवरत बसले मी. किचन क्लीन केला, भांडी वगैरे घासली, बाकीची जी कामं असतात घातली, सगळी आवरली. आणि त्यानंतर इव्हिनिंगला साहेब आले. सो मला घेतली गाडीची चावी कशी बशी. आणि त्यानंतर ना मला जायचं होतं भाजीला, कारण आज होतं फ्रायडे मार्केट. पण त्याआधी बघते त्या गाडीत पेट्रोलही नव्हतं. सो म्हटलं पहिले पेट्रोल टाकावं, कारण सॅटर्डे संडे पुन्हा मार्केटला गर्दी असते. सो गर्दीत नको वाटतं जायला. आणि त्यानंतर पेट्रोल वगैरे भरलं आणि पोचले भाजी मार्केटला. सो मस्तपैकी भाजी वगैरे घेतली आणि फ्रुट्स वगैरे घेतले, कारण यात्राही आली 2 दिवसावरती. सो त्यानंतर मी घरी यायला निघाले. सो नेहमीप्रमाणे मला ट्रॅफिक भेटली आणि आले मी घरी. ओके, भेटूया.